सध्या या सगळ्या परिसरामध्ये ठाकरेंच्या जल्लोष सभास्थळावरून आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय। मोठ्या संख्येने जेनझी असतील, नागरिक असतील, अगदी लहानग्यांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळे या जल्लोष सभेमध्ये सहभागी होत असल्याचं दिसून येतंय। तर या सगळ्यावरती राजकीय वर्तुळातूनही काही प्रतिक्रिया समोर आल्यात, पाहूयात। शेवटी नाही 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 शक्य नाही करत त्यांना युवा शक्तीच्या मागण्या, सर्व मागण्या मान्य कराव्या लागल्या आणि एका केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला। याचा आनंद सगळ्यांना होणारच आहे, कारण मोदींसारखे लोक जेव्हा झुकवले जातात तेव्हा हिटलरला झुकवल्याचा आनंद मिळतो। मोर्चाचं प्रयोजन राहिलं नाही, जंतर मंतरवर सुद्धा आंदोलन तसं संपलेलं आहे। तर एक सगळ्यांना धन्यवाद देण्यासाठी एका रॅलीचं आयोजन केलेलं आहे, तिरंगा रॅली। कोणताही झेंडा, कोणत्याही पक्षाचा झेंडा तिथे फडकणार नाही, हे सगळ्यात आधी आम्ही स्पष्ट केलं। तिथे सगळ्यांनी यावं, तिथे व्यासपीठ नाही, थोडीशी जागा आम्ही करू आणि फक्त 2 भाषणं होतील। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे, ही फक्त 2 भाषणं तिकडे होतील। वातावरण फक्त मुंबईमध्ये वेगळे असं नाही, नाहीतर जल्लोषाचं आहे असं नाही, अख्ख्या देशामध्ये आहे। युवा एकत्र आल्यानंतर काय होतं हे आपण सर्वांनी काल बघितलेलं आहे आणि काल एका दिवसावर आपण बोलून चालणार नाही, अनेक दिवसाचा हा संघर्ष होता आणि सिस्टमच्या विरोधात खऱ्या अर्थाने युवांनी आवाज उठवला आणि त्याला आता विजय मिळालेला आहे। पण हा विषय इथं न थांबता अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक विषय आहेत ज्याच्यावर खऱ्या अर्थाने आपल्याला काम करावं लागणार आहे आणि संविधान जर टिकवायचं असेल तर आपल्याला येत्या काळामध्ये डिलिमिटेशनचा, SIRचा सुद्धा मोठ्या प्रमाणात विरोध हा करावा लागेल आणि सिस्टमच्या विरोधात लढत असताना इतर महत्वाचे विषय जे आहेत त्याच्यावर सुद्धा लक्ष द्यावं। पण ही जी चिकाटी आहे ना आंदोलनाची, तिला तोड नाहीये। तुम्ही दांडे मारा, काट्या मारा, आम्ही तिरंगा घेऊन उभे राहणार। म्हणून आदरणीय उद्धवजींचं, राजसाहेबांचं आणि खास करून त्याला समर्थन शब्दांनी नाही दिलं तर कृतीतून उद्धवजींनी दिलं, राजसाहेबांनी दिलं। इथंच आदित्यजींच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठी निदर्शनं झाली आणि तरुणाई इथं जमली। त्यांनी सुद्धा एक मोठं बळ की मुंबईच्या आर्थिक राजधानीमध्ये शिवसेना ज्या पद्धतीने उभी आहे ती पाहिल्यानंतर त्यांना आता कळलं की आपल्याला वाकावं लागेल, कमरेत वाकावं लागलं, बरं नुसती मान्य वाकावं। तर ही दृश्य आपण पाहतो।